नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक, तरुण भारत, कोल्हापूर. रंगपंचमीच्या निमित्ताने आज या क्षेत्रातील म्हणजे नेत्रतज्ञ आहेत, त्वचारोगतज्ञ आहेत, पर्यावरण तज्ञ आहेत आणि रंगाचं अतिशय वाईट अनुभव असलेले एक दीपकराव आहेत. अशा सगळ्यांचे आम्ही रंगाचं अंतरंग किती वाईट आहे म्हणजे अलीकडच्या रंगांचं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. यातल्या प्रत्येकानं आपापल्या बाजूनं या रंगांचं किती वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो हे सांगितलं. आता प्रत्यक्ष त्यांच्या उद्या जो प्रसारित होणार आहे आपलं त्या रंगाचं प्रतिरंग किंवा रंगपंचमी खेळा, पण ती अगदी भान राखून खेळा अशा स्वरूपाचं आवाहन या सर्वांच्या वतीनं करण्यात आलं. नमस्कार, मी डॉक्टर चेतन श्रीकांत भोसले. येणारी रंगपंचमी ही पर्यावरणपूरक खेळून होणाऱ्या प्रदूषणाचा आळा घालावा ही नम्र विनंती. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव. येणारी जी रंगपंचमी आहे ती सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था पाळून खूप चांगल्या पद्धतीने साजरा करावी यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. नमस्कार, मी अमोघ केशव भागवत. रंगपंचमी आणि होळी उत्सव साजरा करत असताना त्याचा खरोखर धर्मशास्त्राचा आधार काय आहे हा नीट समजून घेऊन कुठल्याही प्रकारे समाज विघातक किंवा विध्वंसक प्रकार न करता सर्वांनी रंगपंचमी आणि होळी साजरी करावी यासाठी माझ्या अनेक शुभेच्छा. मी डॉक्टर अभिजित ढवळे, नेत्रतज्ञ, CPR हॉस्पिटल कोल्हापूर. तर डोळ्याची नक्कीच रंगपंचमी या निमित्त काळजी घ्यावी. शक्यतो डोळ्यात रंग जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि जर तो गेलाच तर योग्य उपायांनी आणि लवकरात लवकर नेत्रतज्ञांना भेटून त्याचे उपचार करून घ्यावे. मी दीपक बिडकर. रंगपंचमी हा सण पारंपरिक येणारा सण. माझ्या जीवनात रंगपंचमी केमिकल रंग माझ्या डोळ्यात अचानक फेकल्यामुळे दोन्ही डोळे माझे पूर्णपणे खराब झाले. पूर्णपणे आता 100% मी पूर्णपणे ब्लँक आहे. माझ्या रंगपंचमी हा सण वाईट आहे अतिशय. रंगपंचमी खेळता खेळता समोरच्या माणसा हातात कोणता कलर असेल तुम्हालाही समजणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या शरीराचे पूर्णपणे संरक्षणासाठी सखर्च राहावा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी भोसले. येणारी रंगपंचमी ही पर्यावरणपूरक करावी आणि सजग नागरिक म्हणून हवा आणि पाणी प्रदूषण हे टाळावे. नमस्कार, मी डॉक्टर सुदर्शन प्रमोद गौरकर, सहाय्यक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोग विभाग, CPR. येणारी रंगपंचमी ही सर्वांनी आपल्या त्वचा व केसांची काळजी घेऊन साजरी करावी जेणेकरून कुठली इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद.